श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 412। उपशम प्रकरण सर्ग 56 व 57। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, वास्तविक पाहू गेले असता अज्ञ पुरुषांमधील अहंकार प्रधान असा जो लिंगात्मा, तो शिंपल्यावरील रुपयाप्रमाणे भासणाऱ्या वासनांमुळे आणि शास्त्रविरुद्ध विषयांच्या सेवनामुळे कलंकित होतो. आता हा आतील कलंक नष्ट करण्याचा उपाय काय, असा प्रश्न उत्पन्न होतो. तर त्याचे समाधान असे की मनुष्याच्या ठिकाणी सम्यक ज्ञानाचा उदय होऊन सर्व विश्व आत्मरूप आहे असा मनुष्याला एकदा अनुभव आला, म्हणजे चित्तातील कलंक आत्मज्ञानाने बाधित होऊन आपोआप शांत होतो. कारण आत्म्यावर अहम भावनेचा अध्यास होऊन त्यामुळे अनर्थकारक वासना उत्पन्न होतात व ह्या वासनाच प्राण्याला विचित्र सुखदुःखांच्या आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकविण्यास कारणीभूत होतात. परंतु रज्जूवरील सर्पभ्रमाचा निराश होताच ज्याप्रमाणे सर्पभ्रमापासून उत्पन्न होणारी भीती अस्तंगत होऊन मनुष्याच्या मनाला स्वस्थता येते, त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या योगाने अहम भावना अजिबात नष्ट झाली, म्हणजे मनुष्याच्या ठिकाणचे सर्व दुःख नाहीसे होऊन त्याच्या वृत्तीमध्ये समता बाणून जाते. ज्ञानीपुरुष जी क्रिया करतो, जे खातो, जे देतो व जे अग्नीमध्ये हवन करतो, ते सर्व मी करीत आहे असा त्याचा प्रत्यय नसतो. आपला आत्मा हा अकर्ता आहे असा त्याचा अनुभव असल्यामुळे तो काहीही करो, त्याचा ज्ञानी पुरुषावर काहीच परिणाम होत नाही. त्याला विशिष्ट कर्म करून काही प्राप्त करून घ्यावयाचे असते असे नाही, तसेच प्रत्यक्ष कर्माचा त्याग करूनही त्याला काही प्राप्त करून घ्यावयाचे असते असेही नाही. सर्व कर्मे ही यथास्वभाव प्रारब्धानुसार होत आहेत असे जाणून तो निरंतर आत्मस्वरूपामध्ये रममाण होतो. ज्ञानीपुरुषाचे चित्त निर्वासन झालेले असल्यामुळे पाषाणापासून जशा पुष्पमंजिरी उत्पन्न होत नाहीत, त्याप्रमाणे त्याच्या चित्तात कोणत्याही इच्छा उत्पन्न होत नाहीत व पूर्वसंस्कारांमुळे ज्या इच्छा त्याच्या ठिकाणी उदय पावतात त्या सर्व कोणत्याही समुद्रातील तरंग जसे जलरूपच असतात, त्याप्रमाणे त्या इच्छा आत्मरूपच आहेत असे ज्ञानीपुरुष पाहत असतो. ज्ञानीपुरुष हा नित्य निर्विकार आणि पूर्ण अशा परमात्म्याशी तादात्म्य पावलेला असल्यामुळे सर्व जगामध्ये तो आत्माच पाहतो आणि आत्म्यामध्येच सर्व जग पाहतो. तसेच सर्व विश्व हे अखंडित असून त्याच्यामध्ये देश, काल आणि वस्तू यांच्या योगाने उत्पन्न होणारे विभाग तत्वतः नाहीतच असे तो जाणतो व अखेरीस तो सर्व द्वैत बंधांपासून मुक्त अशा परमात्म स्वरूपाशी तद्रूप होऊन राहतो. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. उपशम प्रकरण सर्ग 57. वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, हे सर्व जग चिद्रूप आहे. आत्मरूपी मिऱ्यामधील जी तिखटपणाची संवेदना, अर्थात तत्स्थानी असलेले ब्रह्मस्वभावाचे अज्ञान, म्हणजेच अहमतादी, घटपटादी व देशकालादी रूप जगत आहे. आत्मरूपी मिठामध्ये जे खारटपणाचे संवेदन असते, तेच मी, तू, घट, भिंत इत्यादी भेदांनी आणि त्यांना आधारभूत असलेल्या देशकालादी रूपांनी युक्त असलेले जगत होय. आत्मरूपी उसामध्ये जी माधुर्याची संवेदना असते, तीच अहमतादी भेद आणि जगदाकार भेद यांच्या रूपाने अभिव्यक्त होते. आत्मरूपी पाषाणामध्ये जी काठिण्य शक्ती असते, तीच अहमतादी भेद आणि देशकाल यांच्या रूपाने व्यक्त होते. आत्मरूपी पर्वतामध्ये जी गुरुत्व शक्ती असते, तीच अहमतादी भेद आणि अनंत भुवने यांच्या रूपाने स्थित असते. आत्मरूपी जलामध्ये जी द्रवत्व शक्ती स्वतः सिद्ध असते, तिच्या योगानेच अहमतादी भेद आणि जगातील अनेकविध आकाररूपी भोवरे भासमान होतात. आत्मरूपी वृक्षामध्ये ज्या शाखादिक असतात, त्यांचे संवेदन हेच अहमतादी भेद आणि हजारो भुवने
यांच्या रूपाने स्फुरण पावते. आत्मरूपी गगनामधील शून्यत्वाच्या संवेदनेलाच अहमता आदी करून भेद आणि अनंत भुवने यांची कल्पना असे म्हणतात. आत्मरूपी गगनामधील छिद्रतेच्या संवेदनेलाच अहमतादी भेद व शरीरादी कल्पना असे म्हणतात. आत्मरूपी भिंतीमध्ये जी निबिडता असते तीच अहमतादी भेद रूपाने छिद व्यतिरिक्त असल्याप्रमाणे भासमान होते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.